नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन अभंग, रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय बिजवडी येथील उपशिक्षक. आज आपण इयत्ता 10वीच्या कुमार भारतीच्या पुस्तकातील पद्य क्रमांक 9 आश्वासक चित्र ही कवयित्री नीरजा यांची कविता अभ्यासणार आहोत. कवितेचा प्रकार आहे स्त्रीवादी काव्य. चला तर मग कविता शिकूयात. आश्वासक चित्र नीरजा या स्त्रीवादी कवयित्री कथालेखिका आहेत. यांचे निरन्वय, वेना, स्त्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसूत, इंदिरा संत तसेच भैरू, रतन दमानी इत्यादी पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. ही जी कविता आपण शिकणार आहोत विद्यार्थ्यांनो, याच्यामध्ये स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र रेखाटण्यात आलेलं आहे. प्रत्यक्षात हे चित्र साकार होईल भविष्यामध्ये असा विश्वास कवयित्रीला वाटतोय. कवितेमधून व्यक्त झालेला हा जो विचार आहे तो सार्वकालिक आहे. स्त्री पुरुष समानतेचं मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे. कवयित्रीने प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचं मूल्य विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावं, त्यांच्यामध्ये ते रुजावं या उद्देशाने पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश केलेला आहे. तर मुलांनो, स्त्री पुरुष समानता ही आज जरी पूर्णपणे अस्तित्वामध्ये नसली तरी भविष्यात येईल असा सार मांडणारी ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ही कविता शिकण्यापूर्वी आपणाला स्त्रीवाद म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण ही कविता स्त्रीवादी कविता आहे. ही संकल्पना समजल्याशिवाय या कवितेतील अनेक बाबी आपल्या लक्षात येणार नाहीत. तर स्त्रीवाद म्हणजे काय? तर स्त्रियांना पूर्वीपासून प्रत्येक संस्कृतीमध्ये, विविध समाजामध्ये, प्रत्येक काळामध्ये जी कनिष्ठपणाची वागणूक मिळत आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवणारी संकल्पना किंवा तत्त्वज्ञान म्हणजे स्त्रीवाद होय. स्त्रीवाद स्त्री स्वातंत्र्य मागतो, स्त्रियांचा सन्मान करावा, स्त्रियांचं सबलीकरण व्हावं, त्या सक्षम व्हाव्यात या गोष्टींची अपेक्षा करतो. याशिवाय स्त्रीवाद पुरुषांच्या बरोबरीचं स्थान मागतो. स्त्रीवादामध्ये स्त्रियांना अभिव्यक्ती हवी, त्यांना बोलायची संधी हवी. एवढंच काय, प्रत्येक क्षेत्रामध्ये जीवनाच्या त्यांना समान संधी हवी. तर एकंदरीत स्त्रीवाद हा स्त्रीवादी साहित्यामधून जन्माला जास्त आलेला दिसून येतो. या स्त्रीवादाचा अनेक कवींनी, लेखकांनी, मग ते पाश्चात्य असोत किंवा भारतातील असोत, त्यांनी या स्त्रीवादाचा आपल्या साहित्यामधून आविष्कार केलेला दिसून येतो. त्या कवींना, लेखकांना स्त्रीवादी लेखक किंवा साहित्यिक म्हणतात आणि त्या साहित्याला की ज्यामधून स्त्रीवादाचा आविष्कार होईल त्याला स्त्रीवादी साहित्य म्हणतात. म्हणून आपली ही कविता स्त्रीवादी कविता या प्रकारात मोडणारी कविता आहे. मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला स्त्रीवाद आणि स्त्रीवादी कविता किंवा साहित्य ही संकल्पना चांगलीच समजलेली आहे. आता आपण कवितेचे वाचन करूया. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हाताने थोपटत तिला चढवते आधन भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. बाजूला खेळतो आहे एक मुलगा, बाजूला खेळतो आहे एक मुलगा हातात चेंडू घेऊन. खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे, मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे. तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. विद्यार्थी मित्रांनो, आपण या कवितेचे लयीत असे वाचन केलेले आहे. ही कविता वृत्त किंवा छंदामध्ये नसल्यामुळे ह्या कवितेला आपण तालासुरात गायन करू शकत नाही. खरं तर
असं गायन करणं चुकीचं ठरेल, कारण ही कविता वेगळ्या पठडीतली आहे. या काव्याचा रचना प्रकार जो आहे किंवा कवितेचा प्रकार जो आहे तो स्त्रीवादी काव्य आहे. काव्याचा विषय जो आहे तो स्त्री पुरुष समानता किंवा स्त्री पुरुष समानतेविषयी आशावाद व्यक्त करणे, म्हणजे वर्तमानात हयात नसलेल्या स्त्री पुरुष समानता या संकल्पनेची रुजवात भविष्यामध्ये कधीतरी होईल असा आशावाद व्यक्त करणं हा या कवितेचा विषय आहे. तर आपण या कवितेचा विषय समजून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, कविता शिकताना आपणाला भारतीय संस्कृतीमधील स्त्रियांविषयीचा पारंपरिक दृष्टिकोन समजून घ्यायला हवा. अगदी वेद पुराणांमध्ये सुद्धा स्त्रियांकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहिलेलं आहे. जसे की स्त्री ही दुर्बल आहे, दुर्बल म्हणजे दुबळे आहे, कमकुवत आहे आणि तिला रक्षणाची गरज आहे. म्हणजे बघा, स्त्रीला एके ठिकाणी देवता म्हटले आहे, एके ठिकाणी दुर्बल म्हटलेलं आहे. स्त्रीचे स्थान दुय्यम आहे. स्त्री कधीही पुरुषाची बरोबरी करू शकत नाही. तिचे काम केवळ चूल आणि मूल एवढेच आहे. तर मुलांना या अशा काही तात्विक चौकटींमध्ये स्त्रीला बंदिस्त केल्यामुळे घरामध्ये अनेक महत्त्वाची कामे करून सुद्धा स्त्रीला पुरुषाच्या मानाने दुय्यम स्थान मिळालेलं होतं. आणि या दुय्यम स्थानाच्या विरोधातच स्त्रीवादाने आवाज उठवला. एक पाश्चात्य चळवळ होती जी भारतामध्ये साहित्याच्या रूपाने रुजली आणि नंतर याचा आविष्कार साहित्यामधून झाला. म्हणूनच हे कवितेला आपण स्त्रीवादी कविता असे म्हणतो. स्त्रियांना दुय्यम समजणाऱ्या किंवा कनिष्ठ समजणाऱ्या या चालीरीतींच्या विरोधातला एक उच्च स्वर म्हणजे आश्वासक चित्र नावाची ही कविता. या कवितेमध्ये कवयित्री नीरजा या खिडकीतून किंवा झरोक्यातून बाहेर पाहतात तेव्हा त्यांना दुपारच्या वेळेला खेळणारी दोन मुलं दिसतात, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी भातुकलीचा खेळ खेळते, कारण तिला पुढे जाऊन स्त्री बनायची म्हणून तिला खेळही त्याच प्रकारचे खेळायला दिलेले आहेत. ती इवल्याचा गॅस, ती भांडीकुंडी खेळते, बाहुलीला थोपटते, सगळी कामं ती करते. त्याच वेळेला मुलगा हा चेंडू झेलण्याचा खेळ खेळतोय, म्हणजे मुलाला पुढे जाऊन कर्तबगारी गाजवायची आहे, त्यामुळे मुलालाही त्याप्रमाणेच तयार केला जातोय. कोणीतरी म्हटलेलं आहे की स्त्री ही जन्मत नाही तर तिला घडवली जाते, आणि हे आपल्या संस्कृतीमध्ये निकर्षाने पाहायला मिळतं. त्यामुळे मुलांनो, या कवितेतील जी मुलगी आहे तिला आश्चर्य वाटतं, अरे हा मुलगा चेंडू इतक्या उंच उडवून झेलतोय, मलाही बघितलं पाहिजे जमतंय का नाही. म्हणून मुलीने आपल्या हातातली ती अनेक कामं बाजूला टाकली आणि मुलाला म्हणाली की मलाही तू चेंडू दे ना खेळायला. तर मुलगा कुचेष्टेने म्हणतो की तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. मुलगा असं बोलतो याचं कारण मुलाच्या मनामध्ये या गोष्टी बिंबवलेल्या आहेत की तू मुलगा आहेस आणि तू मुलींपेक्षा श्रेष्ठ आहेस, आणि हे लेखिकेला दाखवायचं आहे. हा मुलगा तसा निष्पाप आहे, वयाने लहान आहे, परंतु या मुलाला पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये तो एक पुरुष निर्माण व्हावा या पद्धतीनंच त्याला घडवला गेलेला आहे. स्त्रियांना दुय्यम स्थान देण्याचे विचार त्याच्या मनामध्ये बालपणापासून पेरलेले आहेत. परंतु ही मुलगी जराही डगमगत नाही. ती मुलगी म्हणते मी चेंडूही झेलू शकते आणि पाल्याची भाजीही बनवू शकते, म्हणजे भातुकलीचा खेळ आणि या खेळामधला जो संसार आहे तो सुद्धा मी चांगल्या प्रकारे करू शकते, तू करशील का दोन्ही. मग मुलगा तिच्या हातामध्ये तो चेंडू देतो. त्याला बघायचं असतं की मुलगी खरोखर दोन्ही कामं करू शकते का. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमधील मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये घडलेला हा प्रसंग किंवा त्यांच्यामधील हा जो संवाद आहे, हा संवाद आपणाला काय सांगून जातो नेमकं, किंवा या संवादामधून या कवितेमध्ये घडलेल्या प्रसंगामधून कवयित्री नीरजा यांना नेमकं काय सुचवायचं आहे. तर आजच्या काळातील स्त्री ही जागृत झालेली स्त्री आहे. ती स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा भिडवून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव उज्ज्वल करीत आहे. परंतु अजूनही समाजामध्ये स्त्रियांवर होणारा अन्याय अत्याचार किंवा त्यांचा होणारा छळ थांबलेला नाहीये. स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूकही संपलेली नाहीये. अगदी लहान मुलाच्या मनावर सुद्धा या गोष्टींचा परिणाम होतोय. या प्रसंगामधील लहान मुलगा जो पुरुष प्रधान संस्कृतीचं एक रूपक आहे किंवा प्रतीक आहे, तो जरी मनानं वयानं लहान असला तरी त्या मुलावर तो संस्कार झालेला आहे.
त्यामुळे तो मुलगा त्या मुलीला कनिष्ठ समजतोय. परंतु या कवितेमधील जी मुलगी आहे ती मुलगी मात्र जरी पारंपरिक कामं करीत असली, पारंपरिक खेळ खेळत असेल, तरी देखील ती मुलगी सक्षम आहे. ती मुलगी शिक्षण घेतल्याने किंवा महापुरुषांच्या त्यागामुळं त्या मुलीला एक मुक्ततेचं वातावरण मिळालेलं आहे. घटनेमध्ये त्या मुलीसाठी तरतुदी आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे तिला संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळं ही मुलगी प्रयत्न करणार आहे त्या मुलाप्रमाणे चेंडू झेलण्याचा. इथं चेंडू झेलणं हे एका गोष्टीचं रूपक आहे किंवा एका गोष्टीचं सूतोवाच करणारी गोष्ट आहे की चेंडू झेलणं एक आव्हान आहे. पुरुषांची कामं किंवा पुरुषांनी केलेल्या कृत्या आहेत ज्या स्त्रिया सुद्धा करू शकतात, हे या कवितेमधून कवयित्रींना सुचवायचं आहे. आणि ही मुलगी आजच्या काळातील बदललेल्या स्त्रीचं एक प्रतीक आहे की जी आव्हानं स्वीकारते आणि त्या मुलाला दाखवून देण्याचा प्रयत्न करते की मी कोणापेक्षाही कमी नाही आहे, मलाही बरोबरीचं स्थान हवं आहे आणि म्हणूनच मी तू सांगितलेल्या पद्धतीनं चेंडूही खेळू शकते आणि दोन्ही कामंही करू शकते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आश्वासक चित्र कवयित्री नीरजा यांच्या कवितेचा पूर्वार्ध अभ्यासलेला आहे. नंतरचा व्हिडिओ या कवितेच्या उत्तरार्धावर म्हणजे राहिलेल्या अर्ध्या भागावर तयार करण्यात येईल. आणि असेच व्हिडिओ आपल्याला मिळावेत यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.